स्वामीजी सुरू करा स्वामीजी, रेडी आहे आम्ही. ओके. ओके. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. आतापर्यंत आपण 7 दशक पाहिले आहे आणि आता आज 8वा दशक, त्याचं जे सार आहे थोडक्यात जो विषय या दशकामध्ये सांगितला आहे तो आपण पाहू. या दशकाचं नाव आहे मायोद्भव. मायोद्भव म्हणजे मायेपासून जे उत्पन्न झालं, मायोद्भव. म्हणजे जगाचं वर्णन आहे. मायेपासून काय उत्पन्न झालंय तर म्हणजे जग, संसार, ब्रह्मांड, प्रपंच. आपल्या परंपरेमध्ये असं आहे की जेव्हा आपण चिंतन करतो, कोणते जेव्हा शास्त्र आहे, अध्यात्मामधील शास्त्र जे आहे, अध्यात्मशास्त्र, त्याच्यामध्ये 4 विषयांवर चिंतन केलं जातं. याला आपण असे म्हणू शकतो, जे काही तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, याला दर्शन म्हणतात किंवा तत्वज्ञान म्हणतात किंवा फिलॉसॉफी म्हणतात, त्याच्यामध्ये मुख्य 4 विषय असतात. एक आहे प्रमाण मीमांसा किंवा प्रमाण विचार. तुम्ही जे काही विचार मांडत आहात, जे काही तुम्ही सांगत आहात, त्याच्यासाठी तुमचं प्रमाण काय आहे, व्हॅलिड मीन्स ऑफ नॉलेज, त्याला म्हणतात प्रमाण. जसं कोणी ख्रिश्चन व्यक्ती काही सांगेल तर तो म्हणेल बायबल मध्ये असं लिहिलंय म्हणून आम्ही सांगत आहोत. कोणी म्हणेल कुराण मध्ये आहे म्हणून. आपण जसं म्हणतो वेदांमध्ये आहे म्हणून. वेदा हा प्रमाण, प्रमाण विचार, की हे प्रमाण का आम्ही मानतो, अथॉरिटी. दुसरा जो विचार आहे तो आहे तत्व विचार. म्हणजे तुमच्या फिलॉसॉफी प्रमाणे, तत्वज्ञानाप्रमाणे सत्य काय आहे, तत्व काय. जसं आपण अद्वैत वेदांतामध्ये म्हणतो ब्रह्म तत्व आहे, ते सत्य आहे, तर त्याचा विचार असतो. तिसरा विचार असतो सृष्टीचा विचार, जगाचा विचार. त्याला म्हणतात सृष्टी मीमांसा. जो दार्शनिक आहे, जो त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा आहे, त्याला हे सांगावं लागतं की त्याच्या तत्वज्ञानाप्रमाणे जग म्हणजे काय आहे. जगाची सुद्धा व्याख्या करावी लागते. कारण संसारामध्ये मी राहतोय आणि संसाराचा अभ्यास जर केला नाही, संसाराबद्दल माहिती बरोबर मी ठेवली नाही, तर मग अर्धवट ज्ञान. म्हणून संसार म्हणजे काय, कुठून आला, कसा आला. तर हा जो तिसरा टॉपिक आहे, विषय आहे, सृष्टी मीमांसा,
या 8व्या दशकामध्ये समर्थांनी मांडलेला आहे. आणि जो चौथा विषय आहे त्याला म्हणतात साधन मीमांसा. म्हणजे जर तत्व हे आहे, सत्य हे आहे, आणखी जग असं आहे तुमच्या तत्वज्ञानाप्रमाणे, तर मग साधना काय केली पाहिजे हे तुम्ही सांगा. म्हणून मग साधनेबद्दल विचार केला जातो. जसं आपण म्हणतो श्रवण मनन निधिध्यासन करा, भक्ती मार्गामध्ये म्हणतात नवधा भक्ती करा, योग मार्गामध्ये म्हणतात ध्यान समाधी वगैरे करा, हठयोगी म्हणतात की तुम्ही काय आसन वगैरे करा, प्राणायाम वगैरे करा. तर त्यांच्या तत्वज्ञानानुसार साधना असते. जैन दर्शनाप्रमाणे तुम्ही काय करा तर म्हणे तप करा, अहिंसेचं पालन करा, ही साधना झाली. तर इथे जो विषय 8व्या दशकामध्ये आहे तो आहे संसार, सृष्टी मीमांसा. जगाबद्दल सविस्तर समर्थाने इथे सांगितलं. या 8व्या दशकामध्ये पहिले जे 5 समास आहेत त्याच्यामध्ये तर निश्चितच संसाराचंच वर्णन, आणि शेवटचे जे 5 समास आहेत त्याच्यामध्ये जीवाचं वर्णन आहे की बंधन म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, आणि जीव जेव्हा सिद्ध होऊन जातो त्या सिद्धाचं लक्षण काय, आणखीन जीवाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे मतांतर, विविध मत येतात, त्याचं तो निरसन कसं करतो, शून्यत्व निरसन, ते शेवटी सांगितलं. तर पहिल्या 5 समासामध्ये जगत हा विषय आहे. आता इथे देवदर्शन पहिल्या समासाचं जो नाव दिलंय समर्थांनी, देवदर्शन, आणि वर्णन कशाचं करत आहे, संसाराचं. तर इथे ते म्हणतात की पहा आपल्या समोर हे जग आहे. तर आता प्रश्न असा आहे की या जगाचं कारण काय. गुरुदेव म्हणायचे की कॉज हंटिंग इज द ऑक्युपेशन ऑफ इंटलेक्ट. म्हणजे कारणाचा शोध करणे बुद्धीचं काय आहे, बुद्धीचं काम आहे. बुद्धी जर असेल आणि ऍक्टिव्ह असेल, सक्रिय असेल, तर निश्चितच विचार करेल कारण काय आहे, कारण काय आहे. वैज्ञानिक लोक सुद्धा हेच करतात. एक आहे कार्य आणि एक आहे कारण. जे आपल्याला दिसतं ते आहे कार्य, जग. आता याचं कारण काय आहे याचा जेव्हा आपण शोध घेतो तर आपल्याला देव सापडतो, देवाची भेट होते. पण असं आहे की या जगाचं जे कारण आहे त्याबद्दल सुद्धा विविध मत आहे, आणि अनेक लोकांनी कारणाबद्दल वेगवेगळे उत्तर दिले. जसं वैज्ञानिक लोक जेव्हा चिंतन करतात की हे हा संसार कुठून आला, प्रपंच किंवा सृष्टी कुठून आली, तर ते म्हणतात की एक बिग बँग थेअरी, बिग बँग, मोठा एक विस्फोट झाला आणि त्याच्यामधून सगळे हे ग्रह नक्षत्र सगळे प्रकट. एक आहे एटॉमिक थेअरी, अणुपासून हे जग उत्पन्न झालं. अणु मग 2 अणु मिळून द्विअणु, मग त्रिसरणु, चतुसरणु असं, आणि मग सगळं स्थूल हे पदार्थ दिसायला लागले. कोणी म्हणतात क्वांटम थेअरी आहे, क्वांटम थेअरी. सगळं काही वेव रूप आहे, लहरी आहे, तरंग आहे, इथे ठोस काही नाही. कोणी म्हणतं शून्यापासून सृष्टी आहे. जगाचं कारण काय, शून्य.
कोणी म्हणतं की 4 महाभूत होते आधी, त्याच्यापासून सगळी सृष्टी आहे. आपल्याकडे 9 दर्शन आहे. दर्शन म्हणजे तत्वज्ञान, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग वगैरे, जैन, बौद्ध, चार्वाक. त्यांनी या जगाच्या कारणाबद्दल आपले आपले मत दिले. आता मी ते तिकडे सांगत नाही, पण तुम्हाला एक आयडिया देतो. कोणी प्रकृती पुरुषला मानलं, कोणी नवद्रव्यांना मानलं की 9 द्रव्य आहेत, त्याच्यापासून संसार आला. आता इथे दासबोधाचं काय म्हणणं आहे किंवा वेदांताचं काय म्हणणं आहे? तर कार्य आहे तर कारण असायला पाहिजे. तर अगदी वैज्ञानिक नियम आहे. आणि कार्य नंतर असतं, कारण आधी असतं, है ना. कार्य नंतर, कारण आधी. तिसरा नियम काय, की जो बनवणारा आहे जगाला किंवा सृष्टीला किंवा कोणची वस्तू जो बनवतो, त्याला त्याचं ज्ञान असतं. ज्ञानाशिवाय आपण बनवू नाही शकत. जर कोणी बिल्डिंग बनवत आहे तर आर्किटेक्चरचं त्याला काय ज्ञान आहे. पूल बनवत आहे तर पुलाचं ज्ञान आहे, कसं ते बनवलं पाहिजे. तर अनंत अफाट एवढं मोठं जर ब्रह्मांड आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहे, तर यातला बनवणारा कोणीतरी असा असायला पाहिजे ज्याच्याकडे अनंत बुद्धी असायला. म्हणून शंकराचार्य सुद्धा आपल्या भाष्यामध्ये म्हणतात की कोणी महाबुद्धिमान असेल, कुशल शिल्पकार असतो जसा, तो छान मूर्ती घडवतो, त्याला त्या मूर्तीचं अगदी बारकाईने सगळं ज्ञान असतं. तो एक आघात करतो आणि ती मूर्ती हसायला लागते, एक आघात करतो आणि ते डोळे उघडते. म्हणजे किती त्यावर आघात करायचं, कुठे करायचं, हे सगळं ज्ञान आहे. तर ज्ञानाशिवाय निर्मिती नाही होत. तर कोणी ज्ञान संपन्न असायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जगाला जर बनवायचं असेल तर शक्ती पाहिजे. कोणची वस्तू आपण बनवतो तर बनवण्यासाठी, करण्यासाठी शक्ती पाहिजे. तर जग अनंत आहे तर अनंत शक्ती याच्या पाठीमागे असायला पाहिजे. तर इथे पहिल्याच समासामध्ये समर्थ म्हणतात की जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे, त्याला आपण देव म्हणतो. जे कारण आहे देव आहे, कार्याप्रमाणेच कारण आहे. गुरुदेवांनी एकदा फार गमतीने सांगितलं, म्हणजे नियम आहे की कार्य आहे तर कारण तर असायला पाहिजे, आणि कारण नसेल तर तिथून काही उत्पन्न होणार नाही किंवा कार्य होणार नाही. तर गमतीने ते एका बाईचं उदाहरण देत होते. एक बाई होती, ती जरा लठ्ठ होती, हेल्दी होती. तिला गुरुदेवांनी सांगितलं की तू जरा कमी खात जा, जेवण जरा कमी इनटेक कमी कर. ती काय म्हणाली की मी फारच कमी खाते, फार कमी. तर गुरुदेव सगळ्यांकडे पाहून म्हणाले, हे एकमेव उदाहरण मी पाहिलंय की जिथे कार्य आहे पण कारण नाही. इफेक्ट विदाउट कॉज. तर आता एवढी मोठी सृष्टी आहे तर अनंत असायला पाहिजे. आता जे आस्तिक लोक आहे ते काय म्हणतात, देव आहे. म्हणून आता इथे समर्थ म्हणतात, पहा, तुम्हाला जर देव दर्शन करायचं असेल तर काय करा, या जगाकडे पहा. जगाकडे पाहिल्याबरोबर तुम्हाला देवाची आठवण होईल. कारण सूर्य, चंद्र वगैरे, तेणे केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृतकळा, तेज दिदले रविमंडळा. हे सगळं काही एक व्यक्ती बनवू नाही शकत, एक जीव बनवू नाही शकत.
सगळे जीव मिळून सुद्धा हे बनवू नाही शकत. आपण सूर्यचंद्र बनवू नाही शकत, आपण नुसतं एक छोटे बल्ब बनवू शकतो आणि ते सुद्धा सारखे फ्यूज होतात. पण देवाने सूर्यचंद्र असा एक दिवा लावलेला आहे, 2 दिवे, की जे सतत 24 तास काय उजेड देत आहे, प्रकाश, ऊर्जा सगळं देत. तर म्हणून पहिल्या या दशकामध्ये हेच सांगितलेलं आहे की देवानी काय केलंय या जगाला बनवलं. आणि जर जगाला देवाला पाहायचं असेल तर जगाचं काय करा, तुम्ही चिंतन करा, आपोआप तुमची बुद्धी तिकडे जाईल. कुठून आलं, कसं आलं. आता इथे पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणतात की देवानी बनवलं, पण आता प्रश्न असा आहे की तो देव कुठे आहे, कसा आहे. आणखी एक फार महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांनी का बनवलं, हे जग का बनवलं. आम्ही अनेक लोकांना भेटलोय, लोक आम्हाला भेटतात जे ज्यांना फार कष्ट असतं, फार दुःख आहे, ते जरूर हा प्रश्न विचारतात की देवानी ही सृष्टी का बनवली. जर असा प्रश्न ते करत आहे म्हणजे आम्ही समजतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे, नाही तर कोणी सहजासहजी विचारत नाही. तर प्रश्न आहे की देवानी का बनवलं. ते गुरुजी छान म्हणतात, वाय क्रिएशन फॉर रिक्रिएशन. त्यांनी मनोरंजनासाठी, आपल्यासाठी करावं, गमतीसाठी. लीला आहे त्याचा स्वभावच आहे सृष्टी बनवणे, मांडुक्यामध्ये सांगितलं. अच्छा, आता प्रश्न इथे आणखीन आहे की जो देव या जगाला बनवतो असं आम्ही मान्य केलं तर तो देव सगुण आहे की निर्गुण आहे, आकारवान आहे की निराकार आहे ना. एका ठिकाणी तो राहतो की तो व्यापक आहे. तर आता याचं उत्तर या दुसऱ्या समासामध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात की देव निर्गुण स्वतः सिद्ध. खरं म्हणजे जर पाहिलं आपण तर देव काय निर्गुण आहे. या देवालाच आपण ब्रह्म म्हणतो, ब्रह्म, चैतन्य. अच्छा, आता गंमत अशी आहे की या चैतन्यापासून जग कसं येऊ शकतं. कारण पहा, लक्ष देऊ नये का, जर आपल्याला काही बनवायचं असेल, कारणापासून कार्य, तर त्या कारणामध्ये काही ना काही बदल घडवून आणावा लागतो, तेव्हाच कार्य आपल्याला प्राप्त होत असतं. झाड केव्हा उत्पन्न होतं, केव्हा तो उगवतं, जेव्हा बीज जे आहे ते फुटतं, आणखीन त्याच्या अंकुरण होतं, त्याला मोड येतात आणि मग हळूहळू ते वाढतं. बीज राहून वृक्ष नाही बनत. तर आता चैतन्य किंवा ब्रह्म किंवा देव, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल म्हणा, जर तिथून सृष्टी झाली आपण असं जर म्हटलं तर मग म्हणजे त्याच्यामध्ये परिणाम झाला, बदल झाला, बदल होऊन संसाराच्या रूपात तो प्रकट झाला, तर मग आता देव कुठे. जर दुधापासून जर दही बनवलं तर मग आता आपल्याला दूध परत भेटू शकत नाही. आता आपण खीर बनवू नाही शकत, आपण श्रीखंडच बनवू शकतो, कारण आता दूध राहिलं नाही. तर इथे एक हा टेक्निकल प्रश्न आहे की त्या ब्रह्मापासून ही सृष्टी जर झाली तर ब्रह्म तर नष्ट झालं, ब्रह्म परिवर्तित किंवा बदलून जगत बनलेलं आहे. तर मग आपल्याला ब्रह्मज्ञान कसं होईल, कारण आता ब्रह्म नाहीच आहे. तर आता इथे वेदांताचा एक सिद्धांत आहे. वेदांताचं म्हणणं काय आहे, शुद्ध ब्रह्मापासून सृष्टी होत नाही. शुद्ध ब्रह्म जसं तसंच आहे.
शुद्ध ब्रह्म कारण नाही. तर म्हणे मग तो ईश्वर कसा आहे, मग तो ब्रह्म कसा आहे, तरी तो कैसा आहे ईश्वर. तर म्हणे असं आहे की त्या चैतन्यामध्येच एक अनिर्वचनीय शक्ती आहे. आता हा जो मुद्दा आहे थोडा समजायला कठीण आहे, पण आता हे मानावं लागेल, समजावं लागेल. चैतन्यामध्ये किंवा ब्रह्मामध्येच एक अनिर्वचनीय शक्ती आहे, त्याला आपण काय म्हणतो, माया. मायेशिवाय या सृष्टीचं वर्णन होऊ शकत नाही, कारण शुद्ध चैतन्य तर काही करत नाही. म्हणून आता तुम्ही सगळे ऐकलंच आहे, वाचलं आहे, नवीन विषय नाहीये, फक्त तुम्हाला स्मरण करून देतो. ज्याला वेदांतामध्ये ईश्वर म्हटलेलं आहे, ईश्वर म्हणजे जगाचं कारण, आणि ईश्वर म्हणजे शक्ती संपन्न आहे, आणि त्या शक्तीचंच नाव आहे माया. आता जसं मी सांगितलं की जो कर्ता असतो, जो बनवणारा किंवा करणारा असतो, त्याच्यामध्ये शक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे. तर ईश्वराला हे सगळं कुठून मिळतं, तर म्हणे माया नावाची एक शक्ती. त्याच्यामध्ये ज्ञान आहे, क्रिया आहे, इच्छा आहे. ज्ञान शक्ती, क्रिया शक्ती, इच्छा शक्ती, द्रव्य शक्ती. त्याच्यामध्ये 3 गुण आहे मायेमध्ये, सत्व, रजस, तमस. तर सत्वामुळे ज्ञान शक्ती आहे, रजोगुणामुळे क्रिया शक्ती आहे, तमोगुणामुळे द्रव्य शक्ती आहे, आणि इच्छाशक्ती रजोगुणामुळे. तर त्या ईश्वरामध्ये एक इच्छा उत्पन्न होते की आता मला काय सृष्टी करायची आहे. हे पण मी थोडस या समासातल्या ओव्या आहेत त्याच्यापासून थोडस वेगळं सांगत आहे, पण विषय तोच आहे. समर्थांनी वेगळ्या भाषेत सांगितलेला आहे, पण विषय तोच आहे आणि सिद्धांत तेच आहे. कारण म्हणजे रिझन म्हणून यूज केलंय की मटेरियल म्हणून यूज केलंय, की लाईक तो कारण शब्द जो स्वामीजी वापरतायत ना, तो कारण लाईक म्हणजे ऍज अ रिझन नाही, कारण म्हणजे कॉज, रिझन नाही. हा, जसं माती आहे म्हणजे कारण म्हणजे मटेरियल आहे का? कारण ते मटेरियल पासून पण म्हणजे दॅट इज द कारण की. हो हो, तेच मी जरा सांगतोय. ओके, सॉरी. तर ईश्वर कारण आहे. कारण म्हणजे कॉज आहे. कॉज म्हणजे आता त्याच्यामध्ये आता 2 प्रकारची कारण असतात, तुम्ही ऐकले असतील. मटेरियल कॉज म्हणजे उपादान कारण, आणखी निमित्त कारण, एफिशियंट कॉज. म्हणजे जसं आता कुंभाराचं उदाहरण आहे. कुंभार आहे निमित्त कारण, माती आहे उपादान कारण. नुसतं मातीने घट निर्मिती होणार नाही, नुसतं त्या कुंभाराने घट निर्मिती होणार नाही जर माती नसेल तर. माती आणि कुंभार दोन्ही पाहिजे. तर ईश्वर निमित्त कारण सुद्धा आहे आणि ईश्वरच मटेरियल कॉज सुद्धा आहे, कारण तिथूनच हे पंचमहाभूत प्रकट झाले. त्याचं वर्णन पुढच्या समासात त्यांनी केलेलं आहे. तर हा सृष्टीचा जरा म्हणजे विषय थोडा अवघडच आहे. ईश्वरापासून ही सृष्टी झाली. ईश्वरामध्ये माया शक्ती आहे आणि मायेमध्ये ते पोटेन्शियल आहे की ती अनेक होऊ शकते. देवानी त्या मायेचा उपयोग करून या जगाला बनवलं. आता निमित्त कारण सुद्धा देवच आहे आणि मटेरियल कारण सुद्धा तोच आहे. जसं आपण स्वप्नाचं उदाहरण बघू. स्वप्नामध्ये मीच कुंभाराचं काम करत आहे. स्वप्न कोणी बनवलं? मीच बनवलं. आणि मटेरियल काही बाहेरून आणलं का? नाही. माझ्या मनामध्ये ज्या वासना आहे, संस्कार आहे, त्याच्याद्वारेच एक स्वप्न संसार मी बनवला. तर निमित्त कारण सुद्धा मीच, आणखीन उपादान कारण सुद्धा मीच स्वप्नाचं. याचप्रमाणे एक उदाहरण दिलेलं आहे स्पायडरचं. स्पायडरला काय मराठीत म्हणतात? मकडीला कव.
पोळी पोळी म्हणतात. आपल्या स्वतःपासून ते एक जाळ निर्माण करतात, आपल्यामध्येच ते परत विलीन सुद्धा करतात. तर निमित्त कारण उपादान कारण एक. तर इथे ईश्वर किंवा देवच काय आहे, दोन्ही कारण आहे. आता इथे समर्थांनी मायेबद्दल भरपूर सांगितलं की ही माया म्हणजे काय. तुम्ही सांगितलं माया शक्ती आहे. आता याच्यावर प्रश्न आहे, त्याचे उत्तर इथे दिलेलं आहे की ही माया सत्य आहे की मिथ्या आहे. ही जी शक्ती आहे, ज्यांनी सृष्टी बनवली आहे, ज्याच्याद्वारे गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. माझ्या अध्यक्षतेमध्ये म्हणजे माझ्या प्रेझेन्स मध्ये या मायेद्वारे मी काय करतो, ही सृष्टी बनवतो. पण आता ही जी माया शक्ती आहे, सत्य आहे की खोटी आहे, तर याच्यावर भरपूर विचार केलेला आहे. निर्णय असा आलेला आहे की माया म्हणजे आभास आहे, दिसती पण विचार केल्यावर ती नाहीशी होते, म्हणजे खरी नाहीये. त्याला शब्द दिलेला आहे मिथ्या. मिथ्या म्हणजे अविद्यमाने सती भासमानत्वम. विद्यमान नाहीये, तिचं खरं अस्तित्व नाहीये, तरी ती दिसत आहे. आता मी जास्त कठीण नाही सांगत, पण एवढं नुसतं सांगतो की ही माया खोटी आहे, पण त्याचा उपयोग ईश्वर करतो. आता जर शक्तीच खोटी आहे, तर त्यापासून उत्पन्न झालेलं जग सुद्धा काय होईल, खोटच होईल, मिथ्याच होईल. म्हणून म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. मिथ्या म्हणजे असं नाही की ते दिसत नाही किंवा त्याचा अनुभव होत नाही, त्याचा उपयोग आपण करू शकत नाही, हा अर्थ नाहीये. मिथ्या म्हणजे ते दिसत आहे, त्याचा उपयोग करतो, त्याचा प्रभाव आपल्यावर होतो. हे जग म्हणजे मिथ्या आहे. मिथ्या असलं तरी आपल्याला सुखदुःख देतं की नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्रासही होतो, आपल्याला आनंदही होतो, आनंदही मिळतो, याचा उपभोग करतो, याचा उपयोग करतो. तरी पण हे जग सत्य नाही. कारण सत्य कशाला म्हणतात, जे नेहमी राहत. जगाची अशी एकही वस्तू नाहीये की जी काय नेहमी टिकणारी आहे, राहणारी. म्हणून सोप्या भाषेत असं सांगितलं की मिथ्या आहे, खोटी आहे. उमा कहू मैं अनुभव अपना. शंकर सुद्धा सांगतो पार्वतीला, सत हरी भजन जगत सब सपना. स्वप्न, स्वप्नामध्ये पण आपल्याला सुख दुःख होतं. स्वप्नामध्ये आपल्याला भूक लागते, आपण पोळी सुद्धा खातो. अगदी या जागृत अवस्थेप्रमाणे सगळं काही अनुभव आपण करतो. पण ते खरं असतं का? नसतं. म्हणून हे जग दिसून सुद्धा काय असत आहे, कारण ही माया जी आहे ती काही खरी नाहीये. आता याच्यावर खूप चिंतन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आणखी तुम्हाला समजेल. तर इथे समर्थांनी खूप वर्णन केलेलं. हे पहा, असे वेगवेगळे लोक आहेत जे अगदी अज्ञानी लोक आहे, ते म्हणतात जगत सत्य आहे, परमात्मा सत्य आहे. थोडे जे विचार करतात ते म्हणतात की जग खोटं आहे, परमात्मा सत्य आहे. दुसरी पातळी. आणि तिसरे जे आहे परमज्ञानी ब्रह्मज्ञानी, ते म्हणतात जगत नाहीच आहे, फक्त परब्रह्म परमात्माच आहे. म्हणून या तिसऱ्या समासाची पहिलीच जी ओवी आहे फार प्रसिद्ध आहे. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काय, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. हे सर्वोच्च पातळी. तिथून तुम्हाला हे मान्यच होत नाही की जग आहे आणि हे उत्पन्न झालं आणि एक माया आहे वगैरे वगैरे. ते म्हणतात सर्वम ब्रह्ममय, ब्रह्माशिवायचे काहीच नाही. ज्ञाते तत्वे कह संसार. तत्वज्ञान झाल्यावर संसार कुठे? तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, सगळे काही विठ्ठल विठ्ठल.
तर त्या माणसाला किंवा ती व्यक्ती विचारत नाही की ही सृष्टी कुठून आली, ही खरी आहे की खोटी आहे, त्यामुळे मला दिसतच नाहीये. आता ज्याला स्वप्न कधी पडलंच नाही, कधी त्यांनी स्वप्नात पाहिलंच नाही, त्याच्यामध्ये मनामध्ये हा प्रश्न येईल का की स्वप्न सत्य आहे की खोटं आहे, हे स्वप्न कुठून उत्पन्न झालं, याचं कारण सांगा. तर ज्याची ज्ञान दृष्टी आहे त्याला म्हणतात अजातवाद, म्हणजे काही उत्पन्न झालंच नाही, चैतन्यच आहे, ब्रह्मच आहे. दुसऱ्या पातळीवर हा दिसत आहे, पण हे सगळं काय आभास आहे, परम सत्य नाही. आणि अगदी जी खालची पातळी आहे तिथे जगतच सत्य आहे, देव वगैरे काही नाही, असे तीन आहे. तर इथे म्हणतात की हे जे अद्वैत आहे हे अद्वैतच खरोखर सत्य आहे. दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग, मार्तंडा करिता चांग, मृग जळवा. आता पहा, ज्याला साप दिसत आहे, सर्प, दोरीवर सर्प उदाहरण, तर तो विचारेल की हा साप कुठून आला, सर्प खरा आहे की खोटा आहे, आम्हाला चावणार तर नाही. पण ज्याला दोरीच दिसत आहे तो कशाला विचारेल सर्प कुठून. तर एक आहे ज्याला दोरीच दिसत आहे, दुसरा आहे ज्याला सर्प दिसत आहे पण त्याला माहित आहे की हा सर्प मिथ्या आहे, तो विवेकी आहे, तो म्हणेल, तो समजवेल दुसऱ्याला, अरे साप खोटा आहे, इथे तो दिसत आहे ना, खरं म्हणजे त्याचं अस्तित्व नाही. आणि जो तिसरा माणूस आहे फार घाबरट आहे, त्याला सापच दिसेल, त्याला दोरी दिसणारच नाही, तो म्हणतो नाही नाही मला तर फक्त सापच दिसत आहे. म्हणजे जगच दिसत आहे, सापाच्या ठिकाणी ठेवा जगाला आणि दोरीच्या ठिकाणी ठेवा देवाला किंवा परब्रह्माला. तर याप्रमाणे सृष्टी आणखीन परमतत्व किंवा परब्रह्म यामध्ये संबंध आहे. सृष्टी अध्यस्त आहे, आरोपित आहे, आणि जग काय आहे तर म्हणे अधिष्ठान आहे. आता आपण परत त्या लेवलवर जाऊ की जग आलं असं आपण समजतो, जग उत्पन्न झालेलं आहे. आता कुठून झालेलं आहे, आता मी सांगितलं मूळ माया आहे, आणि त्या मायेमध्ये त्रिगुण आहे, आणि त्या त्रिगुणाच्या द्वारे या जगाची उत्पत्ती सगळी झालेली, म्हणजे मायाच किंवा ईश्वर काही तुम्ही म्हणा, तिथून हे जग आलं. आता इथे समर्थांनी दोन समासामध्ये त्या ईश्वरापासून किंवा मूळ मायेपासून जे जग आलं त्याचा क्रम सांगितला की पंचमहाभूत हे जे आहे ते आलेले, आणि पंचभूताचं फार सविस्तर वर्णन केलं. हे पंचतत्व आपण ज्याला म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आता हे आले, हे सगळे त्या ईश्वरामध्ये अव्यक्त होते. म्हणून तैत्तिरीय उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाश संभूत, आकाशात वायू, वायो अग्नि, अग्नेरापः, अद्य पृथ्वी, पृथिव्याम औषध आहे. अगदी तेच वर्णन इथे केलेलं आहे समर्थांनी. आधी मूळ माया आहे, ते अव्यक्त आहे सगळे. एक आहे मूळ माया आणि एक आहे गुणमाया. मूळ मायेमध्ये सगळं काही आहे, जेव्हा ती व्यक्त होते तर हे पंचभूत तिथून प्रकट होतात. याचं छान उदाहरण गुरुजी देतात, म्हणे जसं एक 3 रंग आहे, कलर बॉक्स आहे, लाल, पिवळा, हिरवा, असे 3 रंग आहे. जोपर्यंत त्या कलर बॉक्स मध्ये ते रंग आहे काही दिसत नाही, पण तो जो चित्रकार आहे तो त्या 3 रंगांना घेऊन त्या कॅनव्हासवर, चित्रपटावर काय चित्र काढतो, तेव्हा आपल्याला दिसतं की अरे पहाड आहे, सूर्य आहे, डोंगर आहे, वगैरे वगैरे. त्याचे 3 रंग आहे, ती मूळ माया. आणि ते रंग जेव्हा प्रकट झालेले आहे
वेगवेगळ्या दृश्याच्या रूपात, तर ती गुणमाया. आणि जो चित्रकार आहे तो कोण आहे? तो म्हणे तो ईश्वर आहे, देव आहे. त्यामुळे याप्रमाणे पंचमहाभूत सगळ्यात पहिले चित्र कोणचं आहे? पहिलं चित्र म्हणे आकाश, वायू, अग्नी, जल वगैरे. अच्छा, आता या पंचतत्वांमध्ये सुद्धा काय गुण आहे? एक तर मायेचा गुण आहे, ते सात्विक, राजसिक, तामसिक आहे. लक्षात येऊ नाही का? त्यानंतर आकाशामध्ये, वायूमध्ये परब्रह्माचा सुद्धा गुण आहे, कारण माया आणि परब्रह्म दोन्ही मिळून ईश्वर आहे. तर परब्रह्माचा गुण काय आहे? सत्ता, अस्तित्व. म्हणून आपण म्हणतो आकाश आहे, वायू आहे, पाणी आहे. हा जो आहे हा परब्रह्माचा गुण आहे. आणि आकाश वायू त्रिगुणात्मक आहे, मायेचा परिणाम आहे, मायेचा प्रभाव आहे. अच्छा, आता या पंचतत्वांमध्ये सुद्धा स्थूल आहे आणि सूक्ष्म आहे. आधी तर सूक्ष्म रूपात हे पंचतत्व येतात, त्याला तन्मात्रा म्हणतात. आणि मग हेच पंचतत्व स्थूल होऊन जातात. अच्छा, आणि तुम्हाला माहित असेल, ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते, पुढे झाली व्यक्ते सृष्टी रचनेस. आधी अव्यक्त होते, आता व्यक्त झाले. आता व्यक्त होताना काय झालं की आकाश सगळ्यात पहिला परिणाम आहे, पहिला महाभूत आहे, तर सगळ्यात सूक्ष्म आहे. त्याच्यापेक्षा स्थूल आहे वायू, त्याच्यामध्ये 2 गुण आहे. आकाशामध्ये 1 गुण शब्द, वायूमध्ये 2 आहे, शब्द आणि स्पर्श, हे तुम्ही ऐकलं असेल बहुतेक. अग्नीमध्ये शब्द, स्पर्श, रूप. पृथ्वी पाण्यामध्ये 4 आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस. आणखी पृथ्वीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस. म्हणून पृथ्वी सगळ्यात स्थूल, ज्याच्यावर जास्त गुण ती वस्तू स्थूल, नियम असा आहे. तर याप्रमाणे हे पंचतत्व आले. आता या पंचतत्वाचे काय काय लक्षण आहे ते सुद्धा इथे या 4थ्या समासामध्ये समर्थांनी सांगितलं. म्हणजे जे जे जड आणि कठीण ते पृथ्वीचे लक्षण, मृद आणि ओलेपण तितुके आप. जे जड आहे, कठीण आहे, ते पृथ्वी आहे. ओलावा जो आहे तो पाण्यामुळे आहे. जो टेम्परेचर आहे, ताप आहे, अग्नितत्वामुळे आहे. हालचाल जी आपण करत आहोत ते म्हणे काय? वायू आहे. आणि आकाश सुद्धा आपल्यामध्ये आहे आणि जगामध्ये सुद्धा आहे. आकाश म्हणजे पोकळी. वायूला संचरणार्थ फिरायसाठी काय पाहिजे? जागा पाहिजे. हू प्रोव्हाइड दॅट स्पेस? त्यामुळे आकाश. तर असे हे 5 तत्व आहेत. तुम्ही हे सगळं वाचलेलंच आहे. फार सविस्तर त्यांनी वर्णन केलेलं आहे. अनेक लक्षणं सांगितले. पृथ्वीचे किती लक्षण आहे, पृथ्वीचे किती प्रकार आहे, पाण्याचे किती प्रकार आहे, नदी आहे, तलाव आहे, समुद्र आहे. मग अग्नीचे काय? सूर्य आहे, चंद्र आहे, तारा आहे, विद्युत आहे, हे सगळे काय? अग्नी आहे. वायू म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान, उदान, वायू आहे. आकाश म्हणजे पोकळी आहे, त्याच्यामध्ये हे सगळे ब्रह्मा म्हणजे काय? ग्रह, नक्षत्र फिरत आहे. अच्छा, गंमत अशी आहे की बाहेर सुद्धा हे पंचतत्व आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा पंचतत्व आहे. पंचमहाभूत बाहेरच आले आणि मी त्याच्यापासून वेगळा आहे असं नाहीये. शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण सुद्धा पंचतत्वापासूनच बनले. या शरीरामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आहे की नाही? हे पाची गुण आहे. शरीरामध्ये जे कडक पार्ट आहे, म्हणजे असं दात आहे, नख आहे, हाड आहे, पृथ्वी आहे, पृथ्वीचा अंश आहे. 70% पाणी आहे आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे आप तत्व आहे. पोटामध्ये जठराग्नी, भूक लागते आपल्याला, त्याला म्हणतात जठराग्नी.
म्हणून समर्थांनी जेवणाला सांगितलेलं आहे, सहज हवन होते जाणीजे यज्ञ कर. हवन आहे, हवन. हवन कुंडामध्ये जसा अग्नी असतो, अग्नी पेटतो आणि त्याच्यामध्ये आहुती टाकतो, त्याप्रमाणे जठराग्नी आहे, त्याच्यामध्ये आपण अन्नाची आहुती टाकतो आणि मग ते अन्न पचतं. अच्छा, आपल्या शरीराचा एक तापमान आहे, टेम्परेचर, अग्नितत्व आहे, आणि त्याचप्रमाणे वायू सुद्धा आहे. नाकामध्ये वायू जातो, मग तोच वायू 5 भागामध्ये विभक्त होतो, प्राण, अपान, व्यान वगैरे. आणखी पोकळी सुद्धा भरपूर आहे, एम्प्टी स्पेस. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्याला कळतं की पोटामध्ये रिकामी जागा आहे, त्याला भरली पाहिजे. आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये सुद्धा एम्प्टी स्पेस आहे, म्हणून म्हणतात एम्प्टी माइंड काय डेव्हिल्स वर्कशॉप. वरचा मजला रिकामा असं म्हणतात गमतीने. तर पोकळी, तर आकाश आहे, आपल्या छोट्या छोट्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काय जागा आहे. या ज्या शिरा आहे ज्याच्यामधून रक्त वाहतं, तर रक्त वाहायसाठी स्पेस पाहिजे. तर असे हे पंचतत्व इकडे आहे, तिकडे आहे, आतमध्ये आहे, बाहेर आहे. म्हणून खरं म्हणजे आपण ज्याला मी मी म्हणतो, शरीर म्हणतो, मन म्हणतो, खरं म्हणजे जगच आहे. शरीर म्हणजे मी नाही, शरीर सुद्धा जगाचाच भाग आहे. फक्त एकच वस्तू आहे जी जगामध्ये येत नाही, आणि ती म्हणजे आत्मा, चैतन्य. चैतन्यापासून जे काही वेगळं आहे ते सगळं जगच आहे. आपल्याला वाटतं जग म्हणजे शरीराच्या बाहेर जग आणि शरीराच्या आतमध्ये मी, बट बॉडी इटसेल्फ इज अ वर्ल्ड. तर इथे त्याचं फार छान वर्णन समर्थांनी केलं. इथे जास्त करून वर्णन बाह्य जगाचंच केलंय. अच्छा, आता या ब्रह्मांडामध्ये हे पंचतत्व आले. गुरुजी याचं छान एक उदाहरण देतात की हे पंचतत्व कसे आहेत. आधी आकाश, मग वायू, मग जल, अग्नी वगैरे वगैरे, जो क्रम सांगितलेला आहे. तर ते गमतीने सांगतात की जेव्हा मिशन आहे, चिन्मय मिशन, आता मिशननी ठरवलं की काय, एक बिल्डिंग बांधायची. गंमत आहे, विनोद आहे, याला सिरियसली घेतात. तर आधी लोक काय विचार करतात की आता प्लॉट पाहायला पाहिजे, जमीन पाहिली पाहिजे, जागा पाहिली पाहिजे. तर आधी स्पेस, आधी स्पेस बद्दल विचार. अच्छा, एकदा ठरवलं की ते जागा ती आहे, तिथे आपल्याला बांधकाम करायचंय, तर मग आता तिथे लोक जाऊ येऊ लागतात. त्यालाच ते म्हणतात वायू. वायू जसे विचरण करते तसं आपण तिथे विचरण करतो. आणि मग सगळे लोक जेव्हा पाहून येतात, मग काय मीटिंग होते आणि मग डिस्कशन होतं, किती मोठा हॉल बनवायचा आहे, किती खोल्या बनवायच्या आहे, कुठे किचन, कुठे पार्किंग प्लेस वगैरे. आणखीन त्या डिस्कशन मध्ये अनेक वेळा मतांतर होतं, हॉट डिस्कशन होतं, हिटेड आर्ग्युमेंट. म्हणे हाच अग्नितत्व, अग्नी आहे. तर स्पेस काय आहे, तर आकाश, रिकामी जागा, तिथे जाऊ येऊ लागलो तर वायू. चर्चा झाली, चर्चेमध्ये थोडस मतभेद, म्हणे आता अग्नितत्व. मग तिथेच काही लोक असतात, ते समजवतात, अरे असं नाहीये, पुढचा विचार केला पाहिजे, असं आहे तसं आहे. ते त्या अग्नीवर काय जणू काही पाणी टाकतात, थंड आप तत्व. आणि मग जेव्हा सगळं काही निश्चित होतं की झालं, आता ठरलं, मग काय तिथे एक बिल्डिंग तयार होते, त्याला म्हणतात पृथ्वी तत्व. तर म्हणे मिशनच्या या कामामध्ये सुद्धा तुम्ही पंचतत्वांचं दर्शन करू शकता, आकाश, वायू, अग्नी. आता इथे समर्थांनी या जगाचं वर्णन केलं की या जगामध्ये
पंचतत्वापासून काय काय उत्पन्न झालं, भरपूर इथे सविस्तर वर्णन केलंय. पृथ्वी, मेरू, सप्तसागर, नाना लोक, नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे, 14 भुवने, अलीकडे. एक शब्द फार छान आहे, अलीकडे. हे सगळं अलीकडे आले. सूर्य चंद्र वगैरे म्हणजे आधी नव्हते. हे भूर भुव स्वह मह जन तप सत्यम हे आधी नव्हते, अलीकडे आलेले. अलीकडे अलीकडे म्हणजे यांची निर्मिती सुरुवातीपासून नाहीये, हे सगळे अव्यक्त होते, अदृश्य. आपण म्हणतो ना, हे अलीकडे ही बिल्डिंग आली आहे, अलीकडे हे गाव आलंय, शहर आलंय, त्याप्रमाणे अलीकडे. तर याप्रमाणे इथे सगळं वर्णन त्यांनी केलं. स्थूल पंचमहाभूत याचं वर्णन करताना त्यांनी एक फार छान मुद्दा सांगितला आहे, तो मला सांगावा असा वाटतो. तो म्हणजे आकाशाचं जेव्हा आपण वर्णन ऐकतो तेव्हा आकाशाचे जे लक्षण आहे आणि परब्रह्माचे जे लक्षण आहे, दोघांमध्ये साम्यता आपल्याला दिसते. आकाश कसा आहे तो निराकार आहे, परब्रह्म सुद्धा कसा आहे, निराकार आहे. आकाश कसा आहे तो असंग आहे. एवढं पाऊस पडतो, त्याच्यामध्ये माती धूळ उडते, तुफान वगैरे सगळं येतं ना, चक्रवात वगैरे, पण आकाश त्यामुळे उडून जात नाही किंवा ओला होत नाही किंवा घाण होत नाही. असंगोहम. परब्रह्म सुद्धा काय, असंग आहे. अशा आकाश सुद्धा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आकाशाचं फक्त आपण अनुमान करतो की स्पेस आहे, बट स्पेस कॅनॉट बी सीन बाय आईज. आपण वस्तूला पाहतो, लक्षात घ्या, वस्तूला पाहतो आणि आपल्याला वाटतं इतक्या लांब ती वस्तू आहे. ती लांबी आपण डोळ्यांनी नाही पाहत, वस्तूमुळे त्या लांबीचा अनुमान, अंदाज आपण करतो. ती लांबी जी आहे, डिस्टन्स, ते स्पेस मध्ये आहे, तर दिसत नाही आपल्याला, अदृश्य आहे, अनुमान करतो. परब्रह्म सुद्धा डोळ्याने दिसत नाही. तर जर एवढी साम्यता आहे आकाशामध्ये आणि परब्रह्मामध्ये, तर हे दोन्ही जणू काही एकच असायला पाहिजे. तव शिष्य केला आक्षेप दोहीचे सारखेची रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये. मग आकाशालाच आत्मा का म्हणू नये, आकाशालाच परब्रह्म परमात्मा का म्हणू नये. आकाश सुद्धा अचळ आहे, हलत नाही, ब्रह्म सुद्धा तसंच आहे. तर अंतर काय आहे, फरक काय आहे, 2-3 अंतर आहे. एक म्हणजे आकाश जड आहे, आकाशाला आपल्या अस्तित्वाचं भान नाही. आत्म्याला भान आहे, चैतन्याला भान आहे, कारण ज्ञानस्वरूप आहे, चैतन्य रूप आहे. आणि दुसरं म्हणजे आकाशाची उत्पत्ती होते. आकाश उत्पन्न झालेला एक तत्व आहे. चैतन्य कसं आहे, अजो नित्य शाश्वतोयम पुराण. त्याच्यामध्ये काही जन्म मरण नाही. प्रलयामध्ये आकाश विलीन होतो. म्हणून आकाश आणि ब्रह्म जरी त्याच्यामध्ये साम्यता आहे, पण एक नाही. जर आपण आकाशालाच ब्रह्म म्हटलं तर आपण सगळे जड होऊन जाऊ, कारण आकाश जड आहे. म्हणून त्यामध्ये फरक आहे. हा, अगदी जवळचं उदाहरण आपण देऊ शकतो. परब्रह्म कसं आहे, आकाशासारखं. यथाकाश स्थितो नित्यो वायू सर्वत्र गो महान. भगवंताने गीतेमध्ये उदाहरण आकाशाचंच दिलंय. म्हणजे जसं आकाश सगळ्याला प्रोव्हाइड करतं जागा, अधिष्ठान आहे आकाश, सगळ्या ग्रह नक्षत्राचा अधिष्ठान आहे, त्याचप्रमाणे परब्रह्म आकाशाचा सुद्धा अधिष्ठान. आकाशामध्ये सगळं काही आहे, पण आकाश कुठे आहे, आकाशाचा आधार काय. आकाश आकाशामध्ये नाहीये. आत्माश्रय दोष होईल. स्वतःचा आश्रय होऊ नाही शकत. मी जर चालत आहे आणि मी थकलो, दमलो,
तर कोणी म्हटलं की अरे तुम्ही तुमच्या खांद्यावर बसून जा. मी स्वतःच्या खांद्यावर बसू शकत नाही. आत्माश्रय दोष. त्याचप्रमाणे आकाशाचा आश्रय आकाश नाहीये. पृथ्वी वायूमध्ये आहे, वायू अग्नीमध्ये आहे, उलट. पृथ्वी पाण्यामध्ये आहे, पाणी अग्नीमध्ये, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आकाश कुठे? एवढे आकाशाचा अधिष्ठान चैतन्य. म्हणून आकाश आणखीन एक अधिष्ठान आहे, एक अध्यस्थ आहे, असा इथे वेगळेपणा इथे सांगितलेला आहे. तर 5 हे जे पुढचे पहिले समास आहे याच्यामध्ये जगाचं सगळं. 6व्यापासून त्यांनी काय वर्णन केलं? तेवढे दुश्चितपण. आता जर आपल्याला या परब्रह्म परमात्म्याचं ज्ञान मिळवून घ्यायचं असेल, आता इथे त्यांनी प्रश्न केलाय की मला किती वेळात परब्रह्माचं ज्ञान होईल? किती दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती मज दीनास करावा, किती लवकर होईल? तर इथे समर्थ म्हणतात तुमच्यामध्ये जर 3 दोष असतील तर म्हणे जरा कठीण आहे. दुश्चितपणे न घडे श्रवण, न घडे विवरण, न निरूपण. एक आहे दुश्चितपण, एक आहे आलस्य आणि तिसरी आहे निद्रा. या जर 3 गोष्टी असतील तर कठीण. दुश्चितपणा असवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नाम आळस, केवळ नाश. यांनी फक्त नाशच होईल. याच्या विरुद्ध जर 3 गुण सद्गुण असतील, कोणकोणचे? त्यामुळे सावध, साक्षपी आणि दक्ष. जर असं असेल तर तयास तत्काळ अशी मोक्ष, तत्काळची मोक्ष. याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात प्रमाता दोष. आपण आहोत प्रमाता. या प्रमातामध्ये दोष असल्यामुळे प्रमेय जरी आहे, सत्य तत्व इथेच आहे, तरी आपल्याला ते दिसत नाही. जसं माझ्या डोळ्यामध्ये जर मोतियाबिंद झालं तर वस्तू समोर आहे, ती अगदी स्पष्ट आहे, अंधारात नाहीये, तरी मला दिसणार नाही स्पष्ट. तर त्या वस्तूमध्ये दोष नाही, दोष कुठे? डोळ्यामध्ये. त्याचप्रमाणे इथे त्यांनी सांगितलेलं आहे दुश्चितपण. अनेक ठिकाणी हा शब्द त्यांनी वापरला. त्यामुळे हे तुम्ही सोडा तर तुम्हाला लगेच आतापर्यंत जे सांगितलं त्याचं ज्ञान होईल. मग पुढे ते म्हणतात की हा जो साधक आहे, ज्यांनी सृष्टीचं सगळं वर्णन ऐकलं, परब्रह्म अधिष्ठान आहे हे ज्याला कळलं, ही जी सृष्टी आहे मायेपासून उत्पन्न झाली म्हणून खोटी आहे हे कळलं, त्यामुळे त्यालाच काय मिळेल? मोक्ष मिळेल. त्याला स्वतःच ज्ञान होईल की मी कोण आहे, जग काय आहे. म्हणून मोक्षाचं वर्णन केलं. अच्छा, मोक्ष शब्द अपेक्षिक आहे, इट इज रिलेटिव्ह इन रिलेशन विथ बॉन्डेज. तर बंधन काय आहे त्याचं वर्णन त्यांनी केलं. आणि बंधन म्हणजे चुकीची समज. मी शरीर आहे, मी जीव आहे, मी जीव ऐसा संकल्प. ज्यांनी अशी कल्पना केली की मी एक लिमिटेड, परिच्छिन्न, सीमित, मर्यादित एक अस्तित्व आहे, बस तोच बंधनामध्ये पडतो. कारण जर माझं स्वरूप पाहिलं तर स्वरूप जे आहे ते देश काळ स्थळ काळामध्ये मर्यादित नाही. म्हणून भागवतामध्ये मुक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, एक ओळ फार छान आली. मुक्तीर हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित. मोक्ष म्हणजे काय तर म्हणे आपल्या स्वरूपामध्ये स्थित होणंच मोक्ष. आणि स्वरूपाशिवाय इतर ज्या गोष्टी आहेत त्याला मिथ्या समजणं, खोटे आहे हे समजणं, हेच काय मुक्ती आहे. जर त्याला मी सत्य मानत आहे तर बंधन आहे. इथे समर्थांनी फार छान वर्णन केलंय की जोपर्यंत अज्ञान असतो तोपर्यंत जीव भाव असतो, आणि जीव भाव असला की मग मी करता आहे, भोगता आहे, मग तो पुण्य करतो, दान वगैरे करतो. इथे छान वर्णन आहे. पैसा भरपूर आहे त्याच्याकडे पण दान एवढंच करतो. आणि अपेक्षा काय म्हणे, पुढच्या जन्मी मला
कोटीपटीने काय मिळेल म्हणे वस्तू मिळेल. तर ते सगळं वर्णन आहे. पण विचार केल्यानंतर त्याला कळतं की मी खरं म्हणजे परब्रह्म आहे. तर याप्रमाणे इथे असे एक एक विषय मांडले आहेत. पुढे त्याला सिद्ध म्हटलेलं आहे. सिद्धाचं वर्णन इथे केलेलं आहे. बद्धापासून सिद्धापर्यंत आपण कसं जातो याचं वर्णन समर्थांनी अनेक वेळा केलेलं आहे. तर याप्रमाणे इथे या आणखी शेवटच्या समासामध्ये त्यांनी जे विविध मत आहे, शून्य आहे, कोणी म्हणतात आत्मा म्हणजे शून्य आहे, अच्छा कोणी म्हणतात जगत सत्य आहे, कोणी म्हणतात प्रपंच करावा, कोणी म्हणतात प्रपंच सोडावा, असे वेगवेगळे मत आहेत. त्या मताचं निरसन केलेलं आहे. त्या गीतेमध्ये सुद्धा असा एक श्लोक येतो, श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यते निश्चला. वेगवेगळे मत आहे, वेगवेगळे पंथ आहे, कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं. पण जर एका सद्गुरूच्या सान्निध्यात आपण राहिलो तर आपल्याला कळतं की काय खरं खरं. म्हणून म्हणतात महाजनो येन गतस्स पंथ. जे महाजन आहे त्यांना माहित आहे रस्ता कोणता. श्रुतय विभिन्न नैको ऋषी यस्य वच प्रमाण. अनेक ऋषी आहे, अनेक मत आहे, पण वेद प्रमाण आहे, आणखी गुरु आहे ते प्रमाण आहे. त्यांच्याद्वारे आपल्याला सत्य काय ते कळतं. याप्रमाणे इथे हा 8वा दशक सांगितलेला आहे. तर जसं मी सांगितलं, आधी प्रपंचाचं वर्णन आहे आणि मग साधनेचं, जीवाचं, मोक्षाचं हे सगळं वर्णन केलेलं आहे. तुम्ही याचा अभ्यास केलेलाच आहे म्हणून बहुतेक तुम्हाला मी काय थोडक्यात सांगितलं ते समजलं असेल. एक पुनरावृत्ती त्याची झाली असेल. आता वेळ झालेला आहे, पण 2 मिनिटं मी घेऊ का प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी? अरविंद, हरिओम. अगदी जरूर, या घ्या. फक्त मी थोडक्यात सांगतो. प्रश्न असा होता की मन निर्मळ कसं करावं, शुद्ध कसं करावं, हा एक प्रश्न. तर सोपा याचं उत्तर असं आहे की आपल्या मनाची निर्मिती आपण जे ग्रहण करतो त्यांनी होतं. मी काय पाहत आहे, काय ऐकत आहे. जर मी चांगलं चांगलं सगळं ऐकलं तर आपोआप मन निर्मळ. म्हणून म्हणतात की भगवत कथा ऐका, सत्संग ऐका, तर आपोआप मनामधली जी घाण आहे ती कमी कमी होत जाते. एक उपाय आहे. म्हणून तुळशीदासजी सुद्धा रामायणामध्ये म्हणतात, निज गिरा करण कारण पावन करण कारण राम जस तुलसी कर. रामायण कशाला लिहिलं तुम्ही? तर म्हणे मला माझं मन निर्मळ करायचं. जितक्या वेळ आपण देवाच्या संपर्कात राहू, देवाची चर्चा, तितक्या वेळ आपल्याला काय अनुभव येईल की मन माझं निर्मळ आहे. म्हणून जास्तीत जास्त सत्संग केला पाहिजे. दुसरं म्हणजे इंट्रॉस्पेक्शन केलं पाहिजे, आत्मनिरीक्षण, की माझ्यामध्ये काय काय दोष आहे, त्या दोषाकडे लक्ष द्या आणि त्याला काढून टाका, काढण्याचा प्रयत्न करा. जर मी लक्षच दिलं नाही तर मी काढू शकत नाही. मला राग फार येत आहे, तर आता ऑब्झर्व करा दिवसातनं किती वेळा मी रागवलो. तर आज मी 10 वेळा रागवलो, तो उद्या 5 वेळा रागवलो, परवा 2 वेळा. असं करून अशुद्धी आपण काढली पाहिजे. जसं एक शेतकरी असतो, तो शेतकरी बीज बोतो, पेरतो, आणखीन इतर गवत वगैरे जे काही असतं ते काढत जातो, तेव्हाच ते पीक येतं. त्याचप्रमाणे आपल्या मनामधील दोष सतत आपण पाहिले पाहिजे आणि काढले पाहिजे, तर मन निर्मळ होतं. सोपा उपाय जसं मी सांगितला की चांगल्या कंपनीमध्ये राहा. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सांगितलंय, तुम्ही सात्विक करता व्हा, सात्विक कर्म करा, सात्विक ज्ञान मिळवा. तर इनपुट म्हणजे चांगलं राहील तर आपोआपच मनाची जी निर्मिती होईल ती चांगली. आता याच्यावर भरपूर विचार आहे अजून, पण आता आपल्याकडे वेळ नाही, थोडक्यात हे सांगितलं. दुसरा प्रश्न असा होता की ब्रह्म अनाकलनीय आहे, त्याचं आकलन होऊ शकत नाही, तर मग त्याचा विचार का करावा?
आणखीन माया जी आहे मिथ्या आहे, तर त्याच्यावर का विचार करावा, याची आवश्यकता काय, असा एक प्रश्न आता होता. ब्रह्मण मायेचा विचार का करावा, काय आवश्यकता? याचं उत्तर असं आहे की ज्या ब्रह्माबद्दल तुम्ही सांगत आहात ते ब्रह्म तुम्हीच आहात. तर जर तुम्हाला स्वतःबद्दल नीट जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यावर विचार करावा लागेल. आणि विचार केल्यावर आपल्याला समजतं की ब्रह्म काही दृश्य नाहीये. ब्रह्म मन बुद्धीच्या चौकटीत बसू शकत नाही. आत्मा जो आहे तो काही असा दृश्य पदार्थ नाहीये. तर आपल्याबद्दल जे गैरसमज आहे, चुकीचे समज आहेत, ते दूर होईल. नाही तर पहा, लोकांना काय वाटतं, ब्रह्म जे आहे त्याचं दर्शन होऊ शकतं, आकलन होऊ शकतं. तर काही लाईट ते पाहतात, काही साऊंड ते ऐकतात, म्हणजे हेच आहे ब्रह्म. ब्रह्म साक्षात्कार मला झाला, आत्मसाक्षात्कार झाला. म्हणे नाही 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 नाही, जो याचा अनुभव करत आहे तो आहे आत्मा, ते तत्व आहे ब्रह्म, आणि ते मी आहे. आणि जोपर्यंत या मी, खऱ्या मीच आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत संसार आहे, दुःख आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. म्हणून या ब्रह्माबद्दल विचार केला पाहिजे. आणि विचार केल्यानंतर निर्णय हा दिलेला आहे की अदृश्यम अव्यक्तम असं आहे. म्हणजे आपल्याबद्दल आपलं जे ज्ञान आहे ते करेक्ट असायला पाहिजे. करेक्ट ज्ञान हेच आहे की ब्रह्म इंद्रिय ग्राह्य नाहीये, मन ग्राह्य नाहीये, बुद्धी ग्राह्य नाहीये, ते तत्व आहे, ते मी आहे. अच्छा, मायेचा विचार यासाठी करायचा कारण मायेपासून जग आलेलं आहे. आता जगाला एवढं आपण सत्य मानत आहे आणि जगाला दोष देत आहे, याच्यामुळे मला दुःख मिळत आहे. पण जर हा विचार केला की जग माईक आहे, मिथ्या आहे, तर आपलं मन जे आहे ते रिलॅक्स होईल. उगीच आपण ताण तणाव इतकं त्याला महत्व बुद्धी देऊन स्ट्रेस आपल्याला होत असतो. पण जेव्हा आपल्याला खरं स्वरूप कळतं की जग असंच आहे, जसं दिसतं तसं काही नाहीये, तर त्याला त्या जगापासून काय मुक्ती मिळते. म्हणून जगाचं जे मिथ्यात्व आहे किंवा मायेचं जे मिथ्यात्व आहे त्याचा विचार केला पाहिजे. आपल्यासाठीच आहे. जो अगदी स्थूल माणूस आहे, अगदी स्थूल बुद्धीचा आहे, तो काही विचार वगैरे करणार नाही, कारण त्याला काही संबंधच दिसणार नाही की हे केल्याने माझ्या जीवनामध्ये काय फरक आहे. तो म्हणतो खाओ पिओ मौज कर. पण जेव्हा दुःख, कष्ट, बंधन हे सगळं येतं तेव्हा तो विचार करू लागतो की मी कोण आहे, जग काय आहे. तर मग तेव्हा हे अध्यात्म किंवा ही जी साधना आहे ही फार उपयोगी पडते. म्हणून जो साधक आहे त्यांनी तर निश्चितच याचा विचार केला पाहिजे. ठीक आहे, एवढं सांगून मी पूर्ण करतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. स्वामीजी, तुम्ही इतके बिझी असून वेळ आमच्यासाठी काढला. पण आणखीन एक विचारायचं होतं. वेळ झालाय, पण आता जर कोणाला स्वामीजींना विचारायचं असेल तर स्वामीजींना 2 मिनिटं आहेत का? हो, मला. हा, तर तुम्हाला जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा स्वामीजी. ही आपल्याला बघा, आपल्याला कुठे संधी मिळते, अशी ज्ञानी माणसाशी संवाद करायची संधी कुठे मिळते. तर तुम्ही अनम्यूट करा आणि विचार. विचारायचं आहे का? ठीक आहे, सगळे विद्यते हृदय. शिल्पाला विचारायचं. तुम्ही तुमच्या वेळेबद्दल अतिशय धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद. मला विचारायचंय की ऐकू येते का? हा, थोडं जोराने.
थोडस. मला विचारायचं होतं की आपण जगन मिथ्या ब्रह्मसत्य असं आपण बघितलं तर पण आपल्याला हे म्हणजे ट्रान्झॅक्शनल जे रियालिटी म्हणतो तर त्याला सामोरं जावं लागतं, कारण आपण सोसायटीमध्ये राहतो आणि दुसऱ्या माणसाला ते ज्ञान असेल असं आपण गृहीत धरत नाही, म्हणजे वावरताना नेहमी. तर आपण मग समस्यांकडे कसं बघायचं, रोजच्या प्रॉब्लेमकडे कसं बघायचं जगन मिथ्या या तत्वाचा विचार करून? हे पहा, असं आहे, एक व्यावहारिक सत्य आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शनल रिलेटिव्ह तुम्ही म्हणाला तर तुमचं जे कर्तव्य आहे, धर्म आहे, त्याच्याप्रमाणे जे त्या परिस्थितीमध्ये जे आपण केलं पाहिजे ते करायला पाहिजे. तिथे मिथ्या वगैरे उगीच हा विचार करायचा नाही. आता ऑफिसमध्ये तुम्ही काम करत आहात, तर ऑफिसचे जे सत्य आहे, आता माझा कोणी बॉस आहे, मी त्याच्या खाली काम करत आहे, तर आता तो जे इन्स्ट्रक्शन देत आहे, जे मला काम करायचं आहे ते मी केलं पाहिजे. आता तिथे असं नाही म्हणत की बॉसच मिथ्या आहे ना ऑफिसच मिथ्या आहे, असं नाही. हे म्हणजे आतमध्ये नुसतं जाणून ठेवायचं आहे की हे नुसतं व्यवहारापुरतं आहे, हे काही परम सत्य नाही. जीवन चालवण्यासाठी ट्रान्झॅक्शनल रिअलिटी आहे आणि त्याच्यामध्ये जे बेस्ट आहे ते तुम्ही करा, धर्माप्रमाणे करा. हे पण दोन विषय आहे वेदांमध्ये, एक आहे धर्म आणि एक आहे ब्रह्म. धर्म म्हणजे विधी निषेध, डूज अँड डोंट्स. तर ते जे आहे ते त्याचं पालन करून ते जितक्या चांगल्या पद्धतीने रीतीने करू शकतात ते करा. तिथे मिथ्या बुद्धी वगैरे आणायची गरज नाही. आणि तिथे सांगायचंही नाही, बोलायचंही नाही, किंवा त्याला आदर नाही द्यायचा वगैरे असं काही नाही. पण आतमध्ये हे जाणून ठेवायचं आहे की एक नाटक आहे, म्हणजे आता शब्द थोडा कठोर आहे, पण आता हे मला करायचंय म्हणून मी करत आहे, कारण त्याच्याशिवाय माझं जीवन चालणार. म्हणून एक चांगली व्यक्ती म्हणून आपण जगामध्ये वावरलो पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्या चालण्यामध्ये गोडवा असायला पाहिजे. जे कर्तव्य धर्म आहेत, ड्युटी आहे, त्याप्रमाणे वर्तन झालं पाहिजे. आचरण मीमांसा त्याला. तर ते जर आपण नीट केलं तर काही प्रॉब्लेम होत नाही. आता ज्ञानी लोक सुद्धा जरी ते म्हणतात की जगात मिथ्या आहे, तर असं तर नाहीये की ते डोळे मिटून बसतात. तर ते एका संस्थेमध्ये काम करत आहे, जे कर्तव्य आहे ते करत आहे, पण त्याला इतकं सत्य मानून त्याच्यामुळे सुख दुःखी होत आहे, अभिमानी होत आहे, हे सगळं नाही. जर त्याला आपण फार जास्त सत्यबुद्धी ठेवली तर दोष खूप येतात मनामध्ये. ईर्ष्या, द्वेष, मत्सर, श्रेयस. म्हणून हा वेदांताचा विचार आहे की हे ठीक आहे, करायचं आहे आपल्या, त्याच्याशिवाय जीवन तर चालणार नाही. पण त्याला अति सत्य मानून त्याच्यावर अवलंबून राहून मी सुखी मी दुखी असं आपण जे मानतो ते नका. असं आहे. ठीक है, थैंक यू. कि कोणाला विचारायचे का? नागेश्वरी जी, आप अंग्रेजी में पूछ सकते हैं अगर आपको पूछना है तो. हाँ ठीक है, चला. लुक्स लाइक स्वामी. हाँ राजूला, शोभाला म्हणायचं आहे का? शोभा बोला. आणि आवाज तुझा नाही येत आहे. हो का? आता आला. स्वामीजी, माझा नमस्कार. मी 16 वर्षाची होती तेव्हापासून मी गुरुदेवाची भक्ती नाही, पण तरी मी परिवारातच आहे. पण आय ट्राय माय सेल्फ टू रिमेन इन साक्षी भावा and try to do the work as much as possible. But it's not always possible for us. I'm still in parivar. मला ऐकू येत नाही. आता ऐकू येतंय? ऐकू येतंय? आता येते. I am a South Indian, but I grew up in Nagpur.
सो मी नागपूरमध्ये आय वॉज इन मेडिकल कॉलेज दॅट्स टाइम स्वामीजी केम फ्रॉम एज 16 आय न्यू गुरुदेव अँड स्टील आय एम इन परिवार ग्रहस्थातच आहे. सो दॅट इज but it is my good luck that I met Gurudev and everybody else and Arvind especially. भाग्य आहे आमचं. माझा नमस्कार स्वामीजी एवढंच म्हणायचं आहे, आणखी काही नाही. ठीक आहे. हे स्वामीजी अरविंदजी काही कळत नाही मला. नाही, त्यांनी ऐकून आहे. सांगितलं त्या 16 वर्षांच्या होत्या तेव्हा त्या पूज्य गुरुदेवांना भाजगोविंदम ऐकलं मी. भेटल्या आणि तेव्हापासून त्या आनंदात आहे. चिन्मय परिवारामुळे त्यांचं जीवन खरंच खूप आहे. सुखावं गेलेलं आहे. I hope he remains in my heart and my mind all the time. And you. Yes. हरिओम. हरिओम स्वामी. हरिओम हरिओम. आता इथे पूर्ण करू. हा